मित्रांनो नमस्कार. ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तसेच कायद्याप्रती आवड असणाऱ्या नागरिकांचे सुद्धा स्वागत. तर मित्रांनो 2023 मध्ये भारतीय साक्ष अधिनियम हा नवीन कायदा अंमलात आलेला आहे, अस्तित्वात आलेला आहे. म्हणजेच की यापुढे कोर्टामध्ये जे काही साक्षी पुरावे सादर केले जातील ते भारतीय साक्ष अधिनियम 2023 प्रमाणे सादर केले जातील. तर मित्रांनो यापूर्वी इंडियन एव्हिडन्स ॲक्ट भारतीय साक्षी पुरावा कायदा हा कायदा अस्तित्वात होता, जो की इंग्रजकालीन कायदा होता. यामध्ये जास्तीचे काही बदल केलेले नाही आहेत, परंतु भारतीय कायदे मंडळाने पार्लिमेंटने एक खूप महत्त्वाचा बदल केलेला आहे, जो बदल अपेक्षित होता आणि सध्या काळाची गरज पण आहे. तर मित्रांनो यापूर्वी आपण पाहिलेलेच आहे की एखादा गुन्हा सिद्ध करण्यासाठी, एखाद्या गुन्ह्यात साक्ष देण्यासाठी, एखादा गुन्हा ट्रायलपर्यंत नेण्याकरता साक्षीदारांची आवश्यकता असायची. त्यामध्ये साक्षीदार हे म्हणजे थोडक्यातच की कागदोपत्री पुरावे आणि तोंडी पुरावे. तोंडी पुराव्यामध्ये साक्षीदारांच्या साक्षी येतात, म्हणजे की जिवंत व्यक्तींच्या साक्षी. तर मित्रांनो यापुढे सर्वसामान्य नागरिकांना आणि तसेच कायद्याच्या विद्यार्थी मित्रांना हे सांगण्यास आनंद वाटतो की भारतीय कायदे मंडळाने भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये डिजिटल अँड इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचा जो पुरावा आहे तो सुद्धा ग्राह्य धरण्यात येईल म्हणून BNSS आणि BSA या दोन्ही कायद्यामध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावा जो आहे तो ग्राह्य धरण्यात येईल, तो स्वीकारला जावा याबाबत तरतूद केलेली आहे. तर मित्रांनो यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की बऱ्याच वेळेस साक्षीदार हे फितूर होतात. बऱ्याच वेळेस काही जणांच्या मागे लागायची वेळ येते की माझ्यासाठी साक्षी द्या, किंवा बऱ्याच वेळेस साक्षीदार हे असं काही घडलंच नाही म्हणून नंतर कोर्टात साक्षी देऊन मोकळे होतात. तर मित्रांनो भविष्यामध्ये आपला मित्र, आपला साथीदार, आपलं सुरक्षा कवच हे डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचं असणार आहे. म्हणजे थोडक्यातच की आपला मोबाईल, आपण बसवलेले CCTV कॅमेरेज, तसेच इलेक्ट्रॉनिक जे काही माध्यम्स असतील हे इलेक्ट्रॉनिक माध्यम्स खोटं बोलणार नाहीत. जी घटना झालेली आहे ती रेकॉर्डवरती असेल, याच्यात खाडाखोड वगळता बाकी कुठलाही धोका नाही. तर मित्रांनो यापुढे CCTV फुटेज असो अथवा मोबाईलवर रेकॉर्डिंग केलेली एखादी मोबाईल व्हिडिओ रेकॉर्डिंग असो अथवा कुठल्याही प्रकारचा जो की डिजिटली आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचा जो पुरावा असेल तो पुरावा येथून पुढे ग्राह्य धरला जाणार आहे. म्हणजेच की यापुढे आपल्या सुरक्षेची जबाबदारी आपण एखाद्या डिजिटल माध्यमांद्वारे देखील, तसेच डिजिटल वस्तूद्वारे देखील आपण करू शकतो. यापुढे डिजिटल स्वरूपाचा पुरावा असेल अथवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचा पुरावा असेल याला दुय्यम दर्जाचे स्थान होते, म्हणजे सेकंडरी एव्हिडन्स, दुय्यम प्रतीचा तो पुरावा मानला जायचा. परंतु विद्यार्थी मित्रांनो भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स संदर्भात खूप मोठे बदल केलेले आहेत. यामध्ये मित्रांनो कलम 2D भारतीय साक्ष अधिनियम मध्ये कलम 2D मध्ये डॉक्युमेंट म्हणजेच की दस्तऐवज म्हणजे काय याची व्याख्या सांगितलेली आहे. तर या व्याख्यामध्ये डॉक्युमेंट मीन्स इन्क्लूड्स इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल रेकॉर्ड, आता असा पण शब्द त्यांनी ॲड केलेला आहे, समाविष्ट केलेला आहे. म्हणजेच की दस्तऐवजाच्या म्हणजेच की डॉक्युमेंटच्या व्याख्येमध्ये यापुढे इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल रेकॉर्ड हे सुद्धा दस्तऐवज डॉक्युमेंट समजला जाणार, असे कलम 2D मध्ये BSAच्या समाविष्ट केलेले आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो कलम 2E भारतीय साक्ष अधिनियम यामध्ये एव्हिडन्स म्हणजे काय, पुरावा म्हणजे काय याबाबत सुद्धा माहिती सांगितलेली आहे. आणि यामध्ये सुद्धा एव्हिडन्स इन्क्लूड्स इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटली रेकॉर्ड असा शब्द टाकलेला आहे. म्हणजे की आता पुरावा म्हणजे काय, ज्यावेळेस पुरावा म्हणजे काय प्रश्न उपस्थित होईल त्यावेळेस डिजिटली आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हे देखील पुराव्यास समाविष्ट केले जाणार, त्याला पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो BSA म्हणजेच की भारतीय साक्ष अधिनियम चे कलम 57
तर भारतीय साक्ष अधिनियमचे कलम 57 मध्ये प्रायमरी एव्हिडन्स ची व्याख्या सांगितलेली आहे. तर प्रायमरी एव्हिडन्स जो की कोर्टामध्ये साबित केला जातो, कोर्टामध्ये तो रेकॉर्डवर आणला जातो. थोडक्यात प्रायमरी एव्हिडन्सच्या व्याख्येमध्ये आता प्रायमरी एव्हिडन्स मीन्स त्याच्यात सांगितलेलं आहे की ॲडमिसिबल इन इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल रेकॉर्ड इज ॲडमिसिबल. तर मित्रांनो, कलम 57 प्रायमरी एव्हिडन्समध्ये प्रायमरी एव्हिडन्स मीन्स अ डॉक्युमेंट्स इट सेल्फ प्रोड्यूस्ड फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट. त्यामध्ये पूर्वी 2 एक्सप्लेनेशन्स दिलेले होते. तर यावेळेस BSA म्हणजे की भारतीय साक्ष अधिनियममध्ये 7 एक्सप्लेनेशन्स दिलेले आहेत की प्रायमरी एव्हिडन्स कशाला म्हणायचं. तर मित्रांनो, कलम 57 मधील एक्सप्लेनेशन 3 ते एक्सप्लेनेशन 7 पर्यंत या नवीन प्रोव्हिजन्स ऍड केलेले आहेत. आणि या तिन्ही मध्ये सुद्धा डिजिटल रेकॉर्ड आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हे ॲडमिसिबल आहे म्हणून सांगितलेले आहे. त्यामुळे यापुढे डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हे कोर्टात साबित करण्यासाठी जास्तीची परेशानी होणार नाही. तसेच त्याला सेकंडरी एव्हिडन्स समोर आणण्याची सुद्धा आवश्यकता नाही. म्हणजेच की एखाद्या वेळेस मूळ पुरावा नसताना, प्रायमरी एव्हिडन्स नसताना आपण सेकंडरी एव्हिडन्स हा कोर्टात रेकॉर्डवरती आणतो साबितीसाठी. तर यावेळेस त्याला सेकंडरी एव्हिडन्स मांडण्याची आवश्यकताच नाही. प्रायमरी एव्हिडन्स जो प्रथम दर्जाचा पुरावा आहे तो आपण स्वतः कोर्टासमोर सादर करू शकतो. कोर्ट त्याला ॲडमिट सुद्धा करेल, कोर्ट त्याला मान्यता सुद्धा देईल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचा पुरावा हा कलम 61 जे आहे भारतीय साक्ष अधिनियमचं, तर कलम 61 म्हणजे डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. तर कलम 61 मध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स याबद्दलची व्याख्या सांगितलेली आहे. तर मित्रांनो, याप्रमाणे तुमचं कॉम्प्युटर असेल, मोबाईल असेल अथवा इतर कुठलाही डिजिटल एखादा दस्तऐवज असेल जो की डिजिटल स्वरूपातला आहे, तुमचा मेल असेल, तुमचं फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल अथवा काही असेल, म्हणजे डिजिटल स्वरूपाचे जेवढे काही माध्यम आहेत त्या माध्यमांचा सर्व उल्लेख हा इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड कलम 61 मध्ये नवीन ऍड केलेला आहे. आणि यामध्ये त्याची व्याख्या व कोणत्या कोणत्या प्रकारच्या वस्तू डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड याला म्हटलं जाईल हे भारतीय साक्ष अधिनियम तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, त्याचसोबत कलम 63 जे आहे भारतीय साक्ष अधिनियमचं, तर कलम 63 मध्ये ॲडमिसिबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, डिजिटल अँड इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड याबाबत सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, काहीही नाही, यापूर्वी जसं आपण भारतीय साक्षी पुरावा कायद्याचे म्हणजेच की इंडियन एव्हिडन्स ॲक्टचे कलम 65 प्रमाणे जे प्रमाणपत्र आपण कोर्टासमोर सदरचा पुरावा सादर करण्यासाठी, सदरचा पुरावा हा साबित करण्यासाठी आपण दाखल करत होतो, त्याचप्रमाणे भारतीय साक्ष अधिनियम मध्ये कलम 63, तर कलम 63 2चे प्रमाणपत्र आपल्याला या प्रायमरी एव्हिडन्स सोबत द्यायचं आहे. तर कलम 62 मध्ये सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने कलम 63 मधील प्रमाणपत्र हे दिलं पाहिजे आणि कलम 63 नुसार प्रमाणपत्र असेल तरच ते ॲडमिसिबल आहे. थोडक्यात मित्रांनो, भारतीय साक्ष अधिनियम मध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचा आणि डिजिटल स्वरूपाचा जो पुरावा आहे, यापूर्वी असे पुरावे सिद्ध करण्यासाठी बऱ्याच अडचणी यायच्या. बऱ्याच न्यायालयीन स्तरावर तसेच पोलीस इन्व्हेस्टिगेशन तपासाच्या स्तरावर देखील अशा प्रकारचे पुरावे हे कशा पद्धतीने सिद्ध करावे याबाबत बऱ्याच अडचणी असायच्या. तर हा एक चांगला आणि खूप चांगला बदल केलेला आहे की यामध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचे जे काही आता यापुढे पोलीस तपासामध्ये हे डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड वापरलं जाईल, तर ते रेकॉर्ड तसेच स्वतंत्र पक्षकार सुद्धा अशा प्रकारचा डिजिटल पुरावा हा कोर्टामध्ये तसेच पोलीस इन्व्हेस्टिगेशन चालू असताना पोलिसांसमोर सादर करू शकतात.
त्यामुळे मित्रांनो, यापुढे भविष्यामध्ये आपला मित्र, आपला साथीदार आणि आपला जोडीदार हा इलेक्ट्रॉनिक माध्यम सुद्धा राहणार आहे. डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम जे आहे, एखाद्या वेळेस माणसं म्हणजेच की व्यक्ती एक माणूस म्हणून कधी खोटं बोलू शकतो, परंतु डिजिटल रेकॉर्ड हे कधीही खोटं बोलणार नाही. त्यामुळे मित्रांनो, यापुढे आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जसे की CCTV कॅमेरे आहेत आणि अडीअडचणींच्या वेळेस आपण मोबाईलचा सुद्धा आपला वापर करू शकतो. तर अशा मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलेली प्रत्येक गोष्ट जे कलम 63 BSA भारतीय साक्ष अधिनियमप्रमाणे ते पूर्ण केलेली असावी. कलम 63 मध्ये जे काही प्रकार सांगितलेले, काइंड सांगितलेले आहेत, त्याची पूर्तता केलेली असावी. तर अशा प्रकारचा पुरावा हा प्रायमरी एव्हिडन्स आहे. म्हणून कलम 57 प्रमाणे ते रेकॉर्डर घेता येईल, त्याला पुरावा म्हणून ग्राह्य धरता येईल आणि त्याला पुराव्याची मान्यता देखील असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थोडक्यात BSA म्हणजेच की भारतीय साक्ष अधिनियममध्ये जो काही बदल केलेला आहे त्यामध्ये डॉक्युमेंटच्या व्याख्येमध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचे रेकॉर्ड हे डॉक्युमेंट म्हटले जाईल असं सांगितलेलं आहे. तसेच एव्हिडन्स म्हणजे की पुरावा म्हणजे काय, तर पुराव्यामध्ये सुद्धा एव्हिडन्स मीन्स अँड इन्क्लूड्स इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल रेकॉर्ड म्हणजे की पुराव्याच्या व्याख्येमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्डला समाविष्ट केलेलं आहे. तसेच कलम 57 प्रमाणे सुद्धा प्रायमरी एव्हिडन्स मीन्स जे प्रायमरी एव्हिडन्स कलम 57 मध्ये सांगितलेले आहे त्यातील एक्सप्लेनेशन जे सांगितले 3 ते 5 यामध्ये प्रायमरी एव्हिडन्स कशाला म्हणायचं, तर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड जे आहे त्याला सुद्धा प्रायमरी एव्हिडन्स म्हणायचं आहे. त्या प्रत्येक पार्टला, ईच पार्टला, काउंटर पार्टला सुद्धा प्रायमरी एव्हिडन्स म्हणायचे सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारचा प्रायमरी एव्हिडन्स हा कलम 63 उपकलम 2 प्रमाणे जे त्याचे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र सुद्धा कोर्टात सादर करायचे आहे. त्यासोबत कलम 62 मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की 63 प्रमाणे जर त्याची पूर्तता झालेली असेल तर अशा प्रकारचा डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचा पुरावा हा यापुढे भारतीय साक्ष अधिनियमानुसार माननीय न्यायालयामध्ये, कोर्टामध्ये साक्षी पुराव्याच्या वेळेस ग्राह्य धरला जाईल. ही एक चांगल्या प्रकारची अमेंडमेंट आहे, जेणेकरून कोर्टामध्ये केसेस आणि पोलीस स्टेशनमध्ये तपास चालू असताना व्यक्तीवरती आणि केवळ दस्तऐवजावरती अवलंबून न राहता डिजिटली आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचे जे पुरावे आहेत, जे काही साधने आहेत, याचा सुद्धा वापर केला जाणार आहे. आणि यापुढे कोर्ट प्रोसिडिंगमध्ये, ट्रायलमध्ये याचा निश्चितच फायदा होणार आहे. तर मित्रांनो, आज आपण BSA भारतीय साक्ष अधिनियममध्ये जे काही बदल झालेले आहेत आणि ते बदल काय झालेले आहेत हे पाहिलं. त्यासोबत इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड जे आहे म्हणजे की तुमचा मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल, मेल असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल अथवा इतर कुठल्याही प्रकारचा रेडिओ असेल अथवा इथल्या कुठल्याही प्रकारचा रेकॉर्डर असेल, व्हॉइस रेकॉर्डर असेल, अशा प्रकारचे सर्व हे पुरावे डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपाच्या रेकॉर्ड्समध्ये येतात. तर मित्रांनो, भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये जो काही बदल झालेला आहे तो आज आपण थोडक्यात पाहिला आहे. सदरची माहिती कशी वाटली? जर माहिती आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावे, लाईक करावे, शेअर करावे. धन्यवाद मित्रांनो.